रासी पाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि दुर्लभ असणाऱ्या साधूची भेट कोणत्या पुण्याईने होईल याचं यथार्थ वर्णन करणारा आजचा अभंग आहे. विठाल सच्चिदानंद घन आकारून करुणावरणाले भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे माय ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय जगद्गुरु देहू निवासी वैराग्य राग्र श्री जगद्गुरु तुकोबाराय ग्रामदेव हनुमंतराय आदी करून आपल्या परिसरातील महान संत श्री समर्थ धोंडू तात्या आदरणीय आपल्या सर्वांचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज सांगोळकर दादा अशा अनेक साधू संतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही पवित्र पावन मौजे श्री क्षेत्र डोंगर शेळकी तांडा ही भूमी या भूमीमध्ये या जगाची आल्हादिनी शक्ती जिच्या शक्तीशिवाय या जगाची निर्मिती होऊ शकत नाही, जिच्या शक्तीशिवाय हे जग चालूही शकत नाही, नोहे नोहे जिच्या शक्तीशिवाय या जगाचा संहार होणं देखील अशक्य आहे. असे त्रिकालवादी सत्ताधीश असणारी आदि माया आदिशक्ती कुलस्वामिनी जगदंबेच्या दरबारामध्ये व तसेच आपल्या सर्वांचे गुरुवर्य श्री संत कलियुगातील थोर संत शेवालाल महाराज अशा साधूच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य बंजारा धर्मगुरु डॉक्टर श्री तपस्वी रामराव महाराज अशा थोर मोठ्या साधूच्या सानिध्यामध्ये संपन्न होत असलेला सोहळा आहे. विठाल सद्गुरु रामराव महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा या दोन्हीही पर्व काळाचा योग साधून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि चालू असलेल्या सोहळ्यातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं हे मी माझं परम भाग्य समजते. विठाल आपल्या या डोंगर शेळकी तांड्यातील सर्व मंडळ तरुण मंडळी एकत्रित येऊन एकजुटीने एका निष्ठेने एका मायेची लेकरूहून हा सोहळा पार पाडतात. ज्यांच्या आठ परिश्रमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे अशा आदरणीय आपले सर्वांचे लाडके आदरणीय आमचे बालाजी दादा पवार आमच्या बालाजी दादाच्या नियोजनामध्ये बऱ्याच वर्षापासून चालत असलेला सोहळा आहे. जसं दादा पुढे होऊन करतात तसं पूर्ण गावकऱ्याची त्यांना बरोबरून पाठिंबा आहे महाराज त्यांच्या पाठीमागे. इथं आल्यानंतर तंड्यावर कार्यक्रम करण्याचा एक वेगळा आनंद आहे. गावोगावामध्ये शक्ती होती नवल नाही, मोठे मोठे कार्यक्रम होती नवल नाही, पण मोठ्या मोठ्या गावाला लाजवेल अशा सप्ताह म्हणजे आपल्या तंड्यावरला सप्ताह आहे बघा. कोणालाही नवलच वाटलं पाहिजे. आता सकाळपासून 2-4 महाराजाचे तरी मला फोन आले, म्हणले कीर्तन कुठे? मी म्हणलं तंड्यावर. ते म्हणले तंड्यावर भांडणं असते कीर्तन बी असते का? म्हणले तंड्यावर. म्हणजे हो बाबा, सगळ्यांना आदर्श घेण्यासारखा म्हणजे आमचा डोंगर शेळकीचा तांडा आहे म्हणले महाराज. पुढे होऊन सगळे मंडळी अतिशय थाटामाटामध्ये हा सोहळा पार पाडतात. अष्टनिमित्त कीर्तनामध्ये उपस्थित सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ मातृवर्ग पितृवर्ग आज विशेष करून आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित असलेले माझे सोबत आलेले माझे वडील आदरणीय हरिभक्त पारायण भजन सम्राट पांडुरंग गुरुजी अनुप वाडीकर वडिलांच्याही चरणावर दंडवत. त्यासोबत त्यांच्या बाजूला थांबलेले आता ज्यांनी खूप सुंदर पहिली चाल गायली आपल्या
उदगीरचं परमार्थातलं भूषण आदरणीय हरिभक्त पारणामचे बळवंत महाराजांच्याही चरणावर दंडवत हंगर घेऊन आलेले आदरणीय आमचे बबन मामा असतील, माझे छोटे बंधू हरिभक्त पारायण मृदंगाचार्य दशरथ महाराज आहेत, छोटे बंधुराज हरिभक्त पारायण बाल कीर्तनकार सोमेश्वर महाराज असतील, आदरणीय माझे चुलते आमचे केशव ताते असतील, काल ज्यांचं अतिशय सुंदर कीर्तन झालं अशा आदरणीय हरिभक्त पारायण आपले अंकुश महाराज आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत, आमचे विनेकरी बाबा डोंगरेश्वर घेऊन आलेले सर्व भजनी मंडळी हरिभक्त पारायण आमचे भानुदास महाराज आहेत, आदरणीय आमचे पंढरीनाथ दादा असतील, आमचे चोपदार बाबा सगळे आपल्या परिसरातले मृदंगाचार्य हरिभक्त पारायण मृदंग सम्राट आमचे महेश महाराज असतील, सर्वांना वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा निरोपाण्याच्या जर भाषेत बोलायचं झालं तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर दंडवत ऐका. सप्ताह म्हणजे सप्ताह साजरा करण्याच्या मागचं एकच कारण आहे. आता बालाजी दादाला काही काम नाहीत म्हणून हे केलेलं काम नाही बरं. सप्ताह जवळ आला की गावातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे हा सप्ताह नसून आपल्यासाठी दिवाळीच आहे म्हणजे दिवाळी. तेवढा दिवाळी जवळ आल्यानंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे ना, तेवढा सप्ताह जवळ आल्यानंतर वाटला पाहिजे महाराज. आता बालाजी दादा पुढे होऊन करतात त्यांचं भाग्य, त्यांच्यामुळं आपल्याला सगळ्याला तंड्यातल्या मंडळीला परिसरातल्या मंडळीला सर्वांना भजन कीर्तन घडत आहे महाराज. खऱ्या प्रकारे तर त्यांना दाताच म्हणावं लागेल आपल्याला, कारण आपल्याला शास्त्र सांगते दाता कोणाला म्हणावं म्हणले या जगामध्ये, दाता तुझी एक जाना नारायणा स्मरणी. जो आपल्याला भजन कीर्तन करायला लावतो, भगवंताचं नाव घडायला लावतो, तो खरा दाता आहे म्हणले. ते जरी पुढे निमित्त मात्र असले तरी सर्वांनाच आज परमार्थ घडते. सर्वांना तुम्हाला पटण्याकरिता सांगते, शुकाचार्य महाराजांना भागवत फक्त परीक्षितीच राजाला सांगितलं होतं, पण आज ते भागवत जगाच्या कामाला येते महाराज, जगाच्या कामाला. अजून सोपं करून सांगायचं झालं तर भगीरथ राजानं एकट्यानं तपश्चर्या करून गंगा, स्वर्गातली गंगा खाली आली भगीरथ राजानं. मग ती आणलेली गंगा भगीरथ राजाच्याच कामाला आली, काच पूर्ण जगाच्या कामाला येते. अरे त्यांनी जरी आणलेली असली ना, आज ती गंगा जगाच्या कामाला आहे महाराज. गाय दूध देत असताना गाय फक्त आपल्या बछड्यासाठी, आपल्या पिलासाठी, आपल्या लेकरासाठी दूध देत असते महाराज. माऊली वर्णन करतात ना, आपले गाय दूध देते पण ती तिच्यापुरतच न मर्यादित न राहता दुभते होय घर देशे, पूर्ण आपल्या लेकराला दूध पाजवायला भेटते म्हणले. डेअरीला दूध जाते म्हणजे घर देशे, देशाला दूध पोहोचवल्यासारखं आहे ना महाराज. निमित्त मात्र कोणीतरी एक असेल पण परमार्थ सगळ्याला घडतोय महाराज. आपल्या सगळ्यांचं अर्ध पुण्य बालाजी दादाकडे जात असते बघा. सप्ताह म्हणजे सगळ्यांना मिळून आटासानं दिव्य भव्य स्वरूपामध्ये पार पडलं पाहिजे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, सप्ताह गाव सुधारण्यासाठी सप्ताह आहे का गाव बिघडण्यासाठी सप्ताह आहे? होय बोलत चला की आपण घरचे माणसं आहेत सगळे. कशासाठी आहे? सुधारण्यासाठी. सप्ताह झाल्यावर गाव सुधाराय पाहिजे का गाव बिघडाय पाहिजे? तो
होय चोपदार बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? सुधराय पाहिजे ना, पण काय सत्यामुळे बिघडले, भांडण करून घेतले लोकांनी सत्यामध्ये. म्हणले महाराज तुझ्याच कस का घरला चाला, म्हणले माझ्या कस का घरला आला नाही. महाराजांना तुझंच कस का नाव घेतलं, म्हणले माझं कस का नाव घेतलं नाही. अरे बाबा, लोक नाही तिथले भांडणं सत्यामध्ये काढतात, नाही तिथले भांडणं. काय सांगा तुम्हाला, घडलेली घटना सांगते. मानस मामा, आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलतो, नाव सांगित नाही, सोयरे धायरे तुमची कशाला. दुपारचं काल्याचं कीर्तन होतं आणि कीर्तन झालं, पंक्ती बसल्या मंदिराच्या पुढे, असं छान पटांगण होतं, सुंदर असंच वातावरण. आणि पंक्ती बसल्या, आम्ही गाडीकडे चाललेलो होतो कीर्तन करून, गाडीमध्ये बसून आमचं ते ड्रायव्हर भैया पळतच आलं आणि ते मला म्हणाले, म्हणला ताई पटकन गाडीत बसा आणि निघा, म्हणले चला लवकर. मी म्हणलं कस का गडबड करायला शेवडे. म्हणला अहो गावात भांडणं पेटलेत, म्हणला भांडणं. मी म्हणलं आता तर कीर्तन झालं, आता तर पंक्ती बसल्या आणि कशाचे भांडणं पेटले. ते मला साधे तर भांडणं नाहीतच, म्हणला धोंड्याशिवाय तर मारच नाही, म्हणला डायरेक्ट धोंड्याचीच मारामारी. मी म्हणलं बाबा एवढं धोंड्याची मारामारी लागेपर्यंत नेमकं भांडणं लागले तर कशासाठी, पेटले तर भांडणं कशासाठी. ते काय म्हणाले, भांडणं होय तरी साठी लागलेत, म्हणला तरी वर्णाच्या वरची तरी कशासाठी भांडण करून घेतील माणसं, सांगता येत नाही. विठाल नाही बाबा, अशासाठी नाही. द्वैत भाव बाजूला सारून भगवंताकडे केलेली प्रार्थना म्हणजे शब्द आहे. म्हणले देवा, शेवालाल महाराज, जगदंबा माता, रामराव महाराजच्या गावामध्ये कसल्याच प्रकारचं विघ्न येऊ देऊ नका. म्हणले आमचा तंडा सुखानं समाधानीनं आबादानीनं राहावं, अशी प्रार्थना म्हणजे शब्द आहे. विठाल चालत असलेला सोहळा म्हणजे साधा सोहळा नाही महाराज, एका साधूचा सोहळा आहे. शेवालाल महाराजाचा, रामराव महाराजांच्या मंदिराची मूर्ती स्थापना, कलशारोहण, हे साधूचा सोहळा आहे बाबा. म्हणून असे अमूल्यवान संत कोणत्या पुण्याईने भेटतील, कशामुळे त्यांची गाठ आपल्याला पडल, कायचं पूर्ण यथार्थ वर्णन करणारा आजचा अभंग आहे. मी मुद्दामच हा अभंग निवडला संत प्रकरणात. या अभंगामध्ये तुकोबाराय संताची भेट कशानं होईल ह्याची खानाखून सांगतात. नाही आपल्याला खून सांगतात तिथपर्यंत जाण्याचे. हे पहा, या जगामध्ये संप्रदायानं काही दुर्मिळ गोष्टी सांगितलीत, काही दुर्मिळ गोष्टी. म्हणले काही गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. म्हणले काय काय दुर्मिळ आहे म्हणले या जगामध्ये. सगळ्यात आधी तर संताची भेट लईच दुर्मिळ आहे. म्हणले किती दुर्मिळ आहे. केली. संत भेटणं दुर्मिळ आहे म्हणले, दुर्मिळ. तसं दुसरी दुर्मिळ गोष्ट सांगताना या जगाच्या पाठीवर देव भी दुर्मिळ आहे म्हणले. देव भेटणं सोपं आहे का महाराज? तुकडोजी महाराज म्हणतात ना, देव काही तुम्हाला भाजीपाला वाटला का म्हणले. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे. आणि देव बाजारचा भाजीपाला
नाही रे, ते काही घ्या दारू प्यायला पिंडी म्हणल्यासारखं देव एवढा सोपा नाही. काही काही माणसं तर महाराज देवासाठी किती संकटाला सहन करतात. ज्ञानोबाराय वर्णन करतात, अष्टांगादे संकटी योगी शिनताती परी अवसरो नाही भेटी ध्यानामध्ये. 80 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन झाडाला उलट टांगून देवासाठी तपश्चर्या करालेत म्हणले, पण त्यांच्या योगी याचे ध्यानी ध्याता थोडीशी. हो, काही काही माणसं तर देवासाठी संसाराची राख रांगोळी करून देवाच्या देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजीला. सगळं सगळं त्यागलं महाराज देवासाठी, पण देव भेटला नाही. अहो किती दुर्मिळ आहे. लई दुसऱ्याचं सांगत बसण्यापेक्षा मी तुम्हाला माझं सांगते ना. कोशमाय हो, आणि सगळे हसत खेळत कीर्तन करायचं आपण. हे पहा, आता माय मला कीर्तनाला सुरुवात करून आता 10 वर्ष पूर्ण झालेत. ह्या वर्षी 10 वर्ष या परमार्थामध्ये येऊन या कीर्तनाला प्रारंभ करून. हो का, रोज सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही त्या देवाचे कीर्तन करतो, त्याचं नाम घेतो, त्याच्यासाठीच फिरतो ना महाराज आम्ही सगळीकडे. एवढं आम्ही देवासाठी करालोत माय, पण कधी त्या देवाने मला अजून फोन केला नाही बघा, कधीच. मिस कॉल तरी करायला पाहिजे होता, किंवा आता आम्ही त्याच्यासाठीच करालत नाही सगळं. अरे बाबा, एवढा सोपा नाही म्हणले देव, दुर्मिळ आहे देव, दुर्मिळ आहे. अजून 2-3 गोष्टीची यादी सांगितली, त्या 3 गोष्टी ऐका. कोणते आहेत म्हणले? चंद्र अमृत सुखे शेववीर, असता जाता सूर्य धरवीर, बाह्य हेळा मात्रा समुद्र तरवीर, परी त्या साधूची भेटी न होईल. म्हणले ह्या 3 गोष्टी कदाचित शक्य होतील, पण साधू भेटणं दुर्मिळ आहे. कोणत्या 3 गोष्टी? म्हणले चंद्राचा अमृत भेटणं सोपं आहे, अवघड आहे महाराज. एखाद्या वेळेस भेटल म्हणले ते अमृत देखील. हो का, अस्ताला चाललेला सूर्य, दिवस मावळ्या चाललेला सूर्य एखाद्याला थांबवता येईल म्हणले. समुद्रातलं पाणी इथं आपल्या तंड्यावर आणून साठवणं एखाद्या वेळेस शक्य होईल, पण साधूची भेट होणं दुर्मिळ आहे म्हणले. आता मी ज्या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, चंद्राचा अमृत, सूर्य थांबवणं, समुद्र इकडं आणणं, ह्या 3 गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या आहेत का महाराज? कुण्या जर बाईला जमत असेल तर तेव्हा तिनं पुढं या, मला तिच्या पाया पडू द्या बरं, या पुढं. हाय कोणी माय माऊली अधिकारी नाही महाराज, अवघड आहे, पण होईल म्हणले कुणाला तरी शक्य. असता जाता सूर्य धरवेल, सूर्य थांबवण्याची ताकद लई लांब नाही. आपल्याच परिसरातले संत, श्री संत समर्थ धोंडू तात्या महाराज त्या साधून सूर्य थांबवणं नजर टाकली महाराज. पंक्ती बसले जेवायला, माणसं म्हणायला लागले महाराज अन्नदान भरपूर केलंय, माणसं तर जेवायचे भरपूर आहेत, पण दिवस मावळायला आला म्हणले. आता काय करायचं? लाईटीची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये. ते म्हणले तुम्ही पंक्ती बसवा, मी पाहतो म्हणले सूर्याचं. महाराज फक्त नजर टाकली, दृष्टी टाकल्याबरोबर सूर्य थांबवला. तो काही साधूची ताकद आहे महाराज. आणि आपण त्या साधूच्या परिसरात राहणारे माणसं भाग्य आपलं महाराज. हे कोण्या तरी साधूला शक्य होईल. म्हणजे समुद्र साठवणं, एक ऋषी होऊन गेले बघा, अगस्त्य ऋषी, घोटात समुद्र पिला माय, हे सगळं शक्य होईल, पण साधूची भेट होणं दुर्मिळ आहे म्हणले, दुर्मिळ. बसलेले लोक म्हणले महाराज मग दुर्मिळ म्हणून काही सोडून द्यायचं का? मग कशी भेट होईल त्यांची, आम्हाला कशी ओळख होईल, कशी त्यांची आम्हाला गाठ पडेल? महाराज म्हणले बाबा जरी ते दुर्मिळ असेल, फक्त आणि फक्त एका
गोष्टीमुळं त्या साधूची भेट होते. म्हणजे कोणत्या? म्हणले तुम्ही अंतःकरणपूर्वक श्रद्धापूर्वक केलेल्या पुण्याईमुळं तुम्हाला संत भेटतील. विठ्ठल फक्त पुण्य लागते म्हणले तुम्हाला. पुण्य प्रत्येक गोष्टीसाठी पुण्य लागते महाराज. हे इतकं महत्वाचे. परमार्थामध्ये इतकं कामाला येणारं पुण्य हे का कीर्तनाला येण्याकरता देखील पुण्य लागते महाराज. कीर्तनात आल्यानंतर हातानं टाळी वाजवण्याकरता मुखाला भगवंताचं नाव येण्याकरता देखील पुण्य लागते. नाहीतर काही आले मुखी सीताफळ बसल्यासारखं बसलेत, भजन करणार टाळी वाजवणार, पुण्य कमी आहे ना त्यांचं. हे पहा, पंढरपूरला जाण्याकरता देखील पुण्य लागते. यात्रेला जाण्याकरता ज्ञान उभारायच्या तुक उभारायच्या माणसं यात्रेला जाईनात. कुठं जात्या? जत्रेला जातात. माळेगावच्या जत्रेला जा, इकडं जा, तिकडं जा. अरे जत्रेमध्ये पुण्याही नाही, यात्रेमध्ये पुण्य भेटत असतं. कशाला म्हणाव यात्रा? यांती तारईती इति यात्रा. हा या आणि तरुण जा, त्याचं नाव यात्रा आहे महाराज. आणि जत्रा जातच राहा म्हणले, जातच राहा. तुमच्या काय हाताला लागायचं नाही. आता आपल्या रामराव महाराजाची पोहरा देवीची यात्रा आहे महाराष्ट्र. तेव्हा तिथं जाण्याकरता देखील पुण्य लागत असते प्रत्येक गोष्टीसाठी. ते पुण्य जे आहे ना महाराज, ते पुण्य बी दोन प्रकारचं पुण्य बघा. दोन प्रकारचं. कोणतं कोणतं? नंबर 1 सकाम पुण्य आणि दुसरं निष्काम पुण्य. काय फरक आहे यांच्यामध्ये? सकाम पुण्य तुमच्या परवार आपल्या संसाराकरता कामाला येतं आणि निष्काम पुण्य हे का तुमच्या परमार्थामध्ये कामाला येत असतं. परमार्थामध्ये कशाला म्हणावं सकाम पुण्य? आता मला तुम्हाला विचारायचे, मला सांगा, पंगत घालणं, अन्नदान करणं हे सकाम पुण्य आहे का निष्काम पुण्य आहे? हो हा, त्यांचं बरोबर आहे. पण आपण पंगत कुठं घालतो ह्याच्यावर ते पुण्य ठरत असते महाराज. आपली जर घातलेली पंगत हे काशी सप्त्यामध्ये असेल ना महाराज, असं भजना कीर्तनामध्ये असेल, भगवंताच्या दरबारामध्ये असेल ना, तेव्हा ती पंगत म्हणजे सकाम पुण्य नाही, निष्काम पुण्याईमध्ये मोडते. विठ्ठल सप्त्यामधले सगळे अन्नदाते असतील. आज ज्यांची पंगत होती आदरणीय विनोद दादा शिवाजी राठोड सोमनाथपूर, म्हणजे आपल्या गावातल्या बायलिकीचीच पंगत आहे महाराज. हो का, इथं पंगत घालणं हे निष्काम भावनेचं पुण्य आहे. आणि सहसा आपल्याला अन्नदान 3च ठिकाणी घडते. 3च ठिकाणी. कोणत्या कोणत्या ठिकाणी? एक लेकीच्या लग्नात तरी आपल्याला पंगत घडते, दुसरं वास्तुशांतीला, आणि तिसरं मायबापाच्या पुण्यतिथीला. याच्यावरही आपल्याला अन्नदान घडत नाही महाराज. हे काय इथं घातलेलं पुण्य पुण्यच आहे, पण निष्काम नाही, सकाम पुण्य महाराज. सकाम पुण्य तुम्हाला पटण्याकरता सांगते. एक माणूस लांब दाव करून धुऱ्याला गाय चारू लागलं. हिरवा चारा मस्त, कमर इतकं गवत आलेलं होतं, मध्ये गाय चारायला लागलं महाराज. लोक म्हशी चारते थे ना, गाय चाराले. शेजारचा माणूस म्हणायला लागला, अहो काय कमाल आहे म्हणले तुमची, लोक म्हशीसाठी काही नाही ते कराले आणि तुम्ही गाय चारताय. काय तुमचं गायीवर प्रेम आहे? काय गोमातेवर तुमचं प्रेम आहे? ते चारणार कशाचं प्रेम आले म्हणला, कशाची गो भक्ती आली म्हणला. अरे बाबा, या गायनं दूधच दिलं नाही म्हणला. रात्री नाताला दूध भेटलं नाही, नातू उपाशी राहिला म्हणला. ते दूध भेटलं नाही म्हणून गाय चाराली म्हणला. आता ह्याच गाय चारणं गायची सेवा म्हणून आहे का नाताच्या दुधासाठी आहे? दुधासाठी. याचं पुण्य सकाम आहे का निष्काम पुण्य? पुण्यच आहे, पण सकाम पुण्य महाराज. मग तुम्ही म्हणाल, मग ताई, मग लिकीच्या लग्नामध्ये आम्ही जीव घालू नये का? वास्तुशांतीला पंगत करू नये का? बाबा करा. लिकीच्या लग्नात घातलेलं जीव त्या लिकीचा संसार सुखाचा होण्याकरता कामाला येतं. वास्तुशांतीला घातलेली पंगत त्या घरामध्ये सुख राहण्यासाठी कामाला येतं. मायबापाच्या पुण्यतिथीला घातलेलं जेवण मायबापाच्या शांती करता कामाला येत असतं, ते त्यांच्यासाठी. पण इथं सप्त्यात घातलेली पंगत हो का, हेच तुमचं निष्काम पुण्याईमध्ये जमा होते. विठ्ठल असं अन्नदानामध्ये केलेलं पुण्य तुमचं इथं तर कामाला येईलच,
पण महाराज म्हणले इथली भक्ती वर देखील कामाला येते. कर हरी भक्ती सोडविल यमापाशोनिया. तुम्ही केलेली भक्ती इथं तर कामाला येतेच माय, पण वर देखील कामाला येते. म्हणले वर म्हणजे मंडपाच्या वरी नाही बरं, कुठं स्वर्गामध्ये कामाला येईल. म्हणजे स्वर्गामध्ये. आता बालाजी दादा तुम्ही जे एवढा सोहळा करालात ना, हे जे केलेलं पुण्य ना, हे पुण्य तुम्हाला इथं तर तारेलच, इथं तर तुमचा जे जे कार करेलच. पण महाराज तुम्ही ना डायरेक्ट तिथं त्या स्वर्गामध्ये तुम्ही बुकिंग जागा करून ठेवलेली आहे, कारण तुम्हाला तिथं चांगलं स्थळ भेटणार आहे. शास्त्र सांगते जे माणसं आपल्या जीवनामध्ये मंदिर बांधतात, सप्ताह करतात, त्यांच्यासाठी मंदिर दाने भुवन पालकी म्हणले. त्या माणसाची इथं तर पालखी आहेच, पण वर गेल्यानंतर देखील त्याला पालखी आहे म्हणले. आणि सगळ्याला घडत नाही ना महाराज, काहीतरी गुरुंचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागं, म्हणून हे सगळं घडते. माय तुम्ही बी पुण्य करीत राहा, इथं केलं की वर जात असते. काही बाया म्हणते म्हणले इथं केल्याला कसं वरी जाईल म्हणले, हाय का नाही. आता आपण जे मायबापाच्या नावानं पुण्यतिथीला ते जीव घालतो ना, माय वर्ष श्राद्ध पुण्यतिथी करतो ना, हे सगळं केलेलं पुण्य वर जात असते, सगळं पुण्य. एक जण म्हणला कसं वरी जाईल, मला तुम्हाला पटवून सांगायचे. आपण जर इथं तंड्यामध्ये थांबलो आणि आपण जर तिकडे नागपूरच्या माणसाला फोन केला, काय तुमचा युवा याशीर कोण असेल तिकडे कोणी का असे ना, त्याला फोन लावला म्हणले दादा आणि माझ्या मोबाईलवर 10,000 रुपये टाका म्हणले, 10,000 रुपये. त्यानं तिकडून फोन पेचं बटन दाबलं, नागपूरचे पैसे फोन पे केल्यावर तिथले पैसे तंड्यात आलेत का नाही, तो खोटं बोलायचं नाही, खरं खरं सांगा यालेत का नाही. मग तिथले जर इथं येत असतील तर इथं केलेलं वरी जाणार नाही का, जातच असते. महाराज विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज कुणाचं गेले का पुण्यवरी, मी सांगते हो गेले म्हणले. मी तुम्हाला मोगम सांगत नाही, तुम्हाला पुरावा देऊन सांगते, पुरावा तुम्हाला पटण्याकरता. महाभारतामध्ये 5 पांडवाचे वडील बंडू राजा, काय झाले आवाज व्यवस्थित नाही का,
बरं आहे की विठ्ठल हो पंडू राजा म्हणजे फार पुण्यवान राजा होता महाराज. पुण्यवान राजा मेला आणि त्या राजाला नेण्याकरता स्वर्गाचं विमान आलं. माय स्वर्गाचं विमान ऐकालत ना तुम्ही. त्या विमानामध्ये तो बसला आणि स्वर्गाकडे वाटचाल सुरू केली. पण ऐका स्वर्गाच्या जवळ गेला. आता काही अंतरावर स्वर्ग आहे. आता स्वर्गात जाणार म्हणल्याबरोबर पंडू राजाचं पुण्य संपलं आणि पुण्य संपल्याबरोबर ते विमान बंद पडलं आणि विमान तिथंच थांबलं. माय स्वर्गाच्या अलीकडेच थांबलं. जसं गाडीतलं पेट्रोल संपल्यावर गाडी तिथंच थांबते का नाही, तसं पुण्य संपलं की विमान तिथंच थांबलं महाराज जाग्यावर. स्वर्ग दिसतोय पण पुढे जाता येत नाही. मग फिरत फिरत नारदजी आले आणि विचारलं, म्हणले राजन तुम्ही तर फार पुण्यवान होता, तुमचं विमान का बंद पडलं, का स्वर्गामध्ये गेला नाहीत, का रोग्याच्या लाईनीमध्ये तुम्हाला थांबावं लागलं. पंडू राजा म्हणायला लागला, काय सांगावं म्हणले नारदा, काय माझं कुठं थोडं पुण्य कमी पडलं की म्हणला, यंदा मी जरा सप्त्यातून अंग बी काढून घेत होतो म्हणला, थोडं बाजूला झालतो म्हणला, हो का हेच कुठं काय कमी पडलं की म्हणला, हो का माझं इथं विमान बंद पडलं गड्या. म्हणले आता विमान जाण्यासाठी काय करावं लागेल. नारद म्हणले पुण्य करावं लागते, पुण्याशिवाय काय नाही म्हणले तिथं. पंडू राजा म्हणले मग इथं जमते का स्वर्गामध्ये पुण्य करायला. नारद म्हणले नाही 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 नाही, स्वर्गामध्ये पुण्यही करता येत नाही पापही करता येत नाही. काय तुम्हाला पुण्य पाप करायचे ना ते सगळं इथंच मृत्यू लोकांमध्ये सगळं करावं लागते म्हणले. मग विमान जाण्यासाठी काय करावं लागेल म्हणले, तुमच्या नावानं तुमचे पोरं जर खाली काही करत असतील तर त्या पोराने केलेलं पुण्य तुम्हाला वर येऊन पोहोचवतं, तुम्हाला तिथपर्यंत तुमचं विमान जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल म्हणले जाण्यासाठी. महाराज भागवतामध्ये 24 प्रकारचे नरक सांगितले, 24 प्रकारचे. प्रत्येक नरक स्वतःच्या पुण्याईनं तरुण जाता येतो, पण पूत नावाचा नरक एक असं आहे, त्या नरकातून पुत्रच बाहेर काढावं लागतं म्हणले. पुत्रायती इति पुत्र, हा पुत्रानच मायबापासाठी काहीतरी करावं लागते. तुमचे पोरं जर खाली काही करत असतील तर तुम्हाला स्वर्गामध्ये जाता येईल. पंडू राजा म्हणले मग कोण जाऊन सांगल खाली त्यांना. नारद म्हणले मी आहे ना, बिना पैशाचं बिना तिकटाचं, मला काय फुगटच झालंय, मला मी कुठं बी जाऊन येतो म्हणला. आता ते फुगट तिकीट झाल्यापासून बऱ्याच माणसानं पंढरपूरच्या वाऱ्या धरल्या महाराज, वाऱ्या. इथं बी असतील काही तसे, ते चांगली गोष्ट आहे हो. काही का होणार, ते लाडक्या भावाचा उपकार झाला, वारी तरी घडायला लागली ना महाराज सगळ्याला. आता मला काही तिकीट नाही काय नाही, मी जाऊन सांगतो म्हणले खाली. कारण त्या काळामध्ये मोबाईल वगैरे नव्हता, इकडली बातमी तिकडून तिकडली बातमी इकडं, सगळं काम कुणाकडे होतं महाराज, नारदाकडेच होतं. मग ज्याच्यासोबत पटत नाही ना त्याची बातमी असं जरा चढून सांगायची, मीठ मिरचू लावून सांगायची, सगळे काम त्यांच्याकडे. नारायण 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 म्हणत नारद खाली आले आणि पांडवाला म्हणायला लागले, पांडवांनो तुम्ही मस्त मजेत आहेत म्हणले, पण तुमच्या बापाचं विमान बंद पडलं, बापाला रोग्याच्या लाईनीमध्ये थांबावं लागले म्हणले. पोरं म्हणायला लागले मग काय करावं आम्ही आमच्या वडिलांसाठी. ते सांगितलं तुम्ही एक काम करा, त्यांच्या नावानं काहीतरी भजन कीर्तन ठेवा, काहीतरी असा सप्ताह करा, काहीतरी नाम यज्ञ भजन यज्ञ करा म्हणले. यज्ञ जसं कलियुगामध्ये कीर्तनाला महत्व आहे तसं द्वापार युगामध्ये यज्ञाला महत्व होतं. मग यज्ञाला यज्ञ ठेवला पांडवांनी. तो यज्ञ म्हणजे साधा यज्ञ नव्हता, ज्या यज्ञामध्ये स्वतः जगाचा बाप उष्ट्या पात्रवाळी उचलीत होता. काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते, हो का पात्रवाळी उचलण्याचं काम हलकं नाही, कमीपणा वाटून घ्यायचा नाही. जेवढं पुण्य पंगत दिल्यानंतर लागत असतं ना तेवढंच पुण्य पात्रवाळी उचलल्यानंतर लागत असते. मग ज्याला पंगत देणं शक्य नसेल ना माय, त्याने हो का इथं येऊन पात्रवाळी उचलण्याची सेवा करा, तेवढंच तुम्हाला पुण्य लागत असते. देवानं उचलल्या महाराज पात्रवाळी, एवढा मोठा यज्ञ ठेवला. बरेच वर्ष हजारो ब्राह्मण जेवायचे, रोज सकाळपासून रात्रीपर्यंत पंक्ती झाल्या की रात्रीच्या टायमाला स्वर्गामध्ये 1 घंटी वाजायची. बाबा किती, असे बरेच दिवस गेले. आणि एके दिवशी पुन्हा नारद फिरत फिरत आले. पांडवांनी विचारलं, नारदा आमच्या वडिलाचं विमान गेलं का नाही स्वर्गापर्यंत. नारद म्हणले लई नाही,
एक हातभरच पुढे सरकले म्हणजे किती हातभरच. पांडव म्हणायला लागले एवढं करून हातभरच पुढे सरकले मग तिथं जायला किती दिवस लागतील, किती यज्ञ करावं लागेल. नारदानं सांगितलं बाबा तुम्ही यज्ञ करताय बरोबर आहे, अन्नदान करताय बरोबर आहे, पण जोपर्यंत तुमच्या यज्ञामध्ये अन्नदानामध्ये एखादा ब्रह्मवेत्ता जेवत नाही, एखादा साधू जेवत नाही, असे एखादे वारकरी माळकरी जेवत नाही, गावाला जीव घालून फायदा नाही. आपण घातलेल्या पंक्तीमध्ये वारकरी जेवले पाहिजे, 4 तरी माळकरी असावेत. बालाजी दादा एका माणसाला मी असं सांगितलं वारकऱ्याला जीव घाल, ते मलाच म्हणाले माळकरी तरी कुठं नीट राहिलेत म्हणलं. आता तेच त्याचे घोरदाळे त्यांचे काही भांडणं कमी आहेत का म्हणला. मी म्हणलं बा त्यांचे भांडणं असू दे पण तू जीव घाल माळकऱ्याला. ब्रह्मवेत्ता जेव्हा लागेल आपल्या पंक्तीमध्ये तेव्हा तुमचा यज्ञ सफल होईल. कोण ब्रह्मवेत्ता आहे? मग त्या काळामध्ये शुकाचार्य महाराज साधू महात्मा गावाच्या बाहेर येऊन बसलेले शुकाचार्य महाराज निमंत्रण देण्यासाठी 5 पांडव गेले आणि सांगितलं महाराज आमच्या इथं मोठा सप्ताह ठेवलाय हो म्हणले, आमच्या इथं मोठा यज्ञ ठेवलाय आणि तुम्ही चला जेवायला. शुकाचार्य महाराज म्हणले बाबा मी येतो जेवायला पण माझी आट आहे. काय आट आहे म्हणले तुम्ही जे आता यज्ञ करता असे 108 यज्ञाचं पुण्य अगोदर मला द्यावं लागेल, मग ते पुण्य दिलं की मग मी जेवायला येतो म्हणले. पांडव म्हणले हाय का पंचायत आता एकच यज्ञ करायला ना की नो जीव आलाय म्हणले आमचा. 108 यज्ञ करायचे कवा, पुण्य द्यायचे कवा आणि हे महाराज जेवायला यायचा कवा. ह्या महाराजाची फीस काही परवडायची दिसणार झाली म्हणजे आपल्याला. महाराजच बदललेला बरा म्हणले यावर्षी. चेहरा पाडला वापस घरी आले. द्रौपदीने विचारलं मालक का चेहरा पडला, का उदास झाला. पांडव म्हणायला लागले द्रौपदी अगं ते महाराज नवं म्हणतात, नाही म्हणतात जेवायला यायला. द्रौपदी म्हणले तुम्ही आराम करा मी पाहते म्हणले कसे महाराज येत नाही ते. सकाळी महाराज द्रौपदी उठली, आंघोळ वगैरे केलं, पूजेचं ताट तयार केलं. ज्या दिशेला शुकाचार्य महाराज बसले होते त्या दिशेने निघाली. कशी निघाली? चलत असताना एक पाऊल टाकायची आणि राम म्हणायची, पाऊल टाकायची राम म्हणायची. कारण तिनं हे प्रमाण ऐकलं कीर्तनामध्ये. राम म्हणता द्रौपदी कीर्तन ऐकलेली द्रौपदी होती महाराज. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊले. पाऊल टाकायचं राम म्हणायचं. एका एका पाऊलाला एका एका यज्ञाचं पुण्य भेटत असते. काय साधून परमार सोपा करून दिलाय माय. तुम्ही जर शेताकडे निघालात ना 2 बाया मिळून उगा हिचं कुठ खा तिचं कुठ खा भांडणं करीत जाण्यापेक्षा, दुसरं काहीतरी बोलत जाण्यापेक्षा भजन करीत करीत जा, यज्ञाचं पुण्य तुम्हाला लाभल महाराज. पाऊल टाकीत असे 108 पाऊलं टाकीत द्रौपदी शुकाचार्य महाराजाकडे गेले आणि सांगितलं महाराज चला जेवायला. महाराज म्हणले पुण्य आणलं का? 108 यज्ञाचं पुण्य हो आणलं ना म्हणले. सगळं सांगितलं, पाणी हातामध्ये घेतलं, 108 यज्ञाचा पुण्य संकल्प तुम्हाला दिला
असा संकल्प सोडला. म्हणले चला ना आता जेवायला. पण महाराज लोक लय खोडे, दुसरं निमित्त लावलं त्याने. म्हणले कसे मी आलो असतो जेवायला, पण मी लय मोठा महाराज आहे म्हणले, मी पुण्यतिथीचं खात नसतोय म्हणले. आता हे पांडवाच्या नावानं म्हणजे पितराच्याच नावानं केलेलं होतं ना, असलं श्राद्धाचं वगैरे मी काही खात नाही म्हणले. आता बरेच म्हणतात आम्ही खात नाही, आम्ही खात नाही. ज्यानं खात नाही ना समजा ही येडी हळद आहे म्हणे जाऊ महाराज. अरे मी तुम्हाला सांगते ना नारदाच्या गादीवर कोण्या पुण्यतिथीचं खाऊ नये. ज्या पुण्यतिथीला भजन कीर्तन ठेवलं नसेल ना त्या पुण्यतिथीचं खाऊ नये महाराज. पण जिथं कीर्तन ठेवलं असेल, जिथं भजन ठेवलं असेल, अरे ते भजन त्या अन्नामध्ये जाऊन मिसळत असतं. आणि पवित्र ते अन्न हरिचिंतन हे भोजन. ते अन्न राहत नाही, तो प्रसाद बनत असतो महाराज, प्रसाद. पण शुकाचार्य महाराजाला काय परीक्षा घ्यायची होती काय माहित महाराज. ते म्हणले द्रौपदी मी येऊ शकत नाही जेवायला. द्रौपदी म्हणायला लागली महाराज या रूपामध्ये तुम्हाला जेवायला यायला जमत नसेल, पण रूप पालटून या ना, वेश बदलून या ना. मग महाराज शुकाचार्य महाराजांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि तुझं यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये त्या पंक्तीमध्ये आले आणि उष्ट्या पात्रवाडीवरली फक्त एक शीत खाली एक शीत. परिणाम सुख खाय एक शीत आणि घंटा वाजती आनंद. रोज एक घंटी वाजायची, आज घंटीच बंद होईना ना. घन 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 घंटी वाजायला लागली. हो का पांडवांनी इथं केलेल्या पुण्याईमुळं पंडूराजाचं विमान स्वर्गामध्ये गेलं. हो का इथं जरी पुण्य केलं तरी बरी कामाला येतं विठाल. म्हणून फक्त करीत राहा. अरे बाबा तुम्ही काळाच्या जरी जबड्यात गेलात, काळाच्या जरी जबड्यामध्ये तुमचं जर केलेले पुण्य सामग्री पुण्याचं गाठोडं तुमच्या जवळ असेल ना, तुमचं पुण्य काळाच्या तोंडातून वापस आणते महाराज. तुम्हाला कसं आणतंय तुम्हाला घडलेली घटना सांगते, लक्षात येईल तुमच्या. आपल्या इथं घाटनांदूरला 10-15 वर्ष झाली असतील, एका रेल्वेचा ऍक्सिडेंट झालता बघा. मला माहित असेल जुन्या माणसा रेल्वेचा ऍक्सिडेंट. ते काय झालं माय, पंढरपुराकडे निघालेली रेल्वे काय कुठं बिल्डिंग निसटली की मागचे 3 डबेच निसटले. असे रेल्वे पुढं आणि 3 डबे असे माग निघाले. उलट्या दिशेने प्रवास करायला लागले ते 3 डबे उलट्या दिशेने. म्हणजे 3 डब्याचे लोक बसले होते का काय 5-50 लोक असतील. त्यांना लक्षात आलं म्हणले आता आपल्या ह्या डब्याला ड्रायव्हर नाही, याला ब्रेक नाही, याला कोणी रुकिनार नाही. आपला प्रवास म्हणजे बिना पैशाचं स्वर्गाचं तिकीट आहे म्हणजे तद्दाम परम धीमहि. आता शेवटचाच प्रवास आहे म्हणले आपला सगळा. महाराज त्याच्यामध्ये जे लोक बसले होते का बाबा पंढरपूरला गेलेले, मंदिराकडे आलेले, सप्त्यामध्ये आलेले, ते म्हणायला लागले देवा पांडुरंगा विठ्ठला माय बापा धाव रे बाबा धाव, आम्हाला सोड म्हणायला लागले. अजय कधीच मंदिराकडे आलं नाही. ते कपाळाला हात लावून मायन बाबू आता आम्ही मरतो रे बाबा, आता काही खरं. अरे नाव याला बी पुण्य लागते ना महाराज देवाचं. महाराज ते परळीला रेल्वे आदळली हो, ते आडविली रेल्वे अशी, आणि ते जोऱ्यात आदळल्यामुळं काही लोकांच्या मनक्यात गॅप बसला, कुणाच्या कमरत चमकेलं, कुणाचं मानचं चमकेलं, कुणाच्या छातीचं चमकेलं. पंढरी दादा आम्ही तिकडे गेलो का परळीकडे कीर्तनाला, ते लोक म्हणतात ताई आम्ही होतो म्हणले त्या डब्यामध्ये, त्या 3 डब्यामध्ये. हो का कमरत चमकलं म्हणले, अजून बी कवा चमका निघालेत म्हणले तवा आदळल्यालं. आणि काही लोक आम्हाला सांगतात म्हणले ताई आम्ही त्या होतो डब्यामध्ये, पण हो का आम्हाला काहीच झालं नाही म्हणले, काहीच झालं नाही. आम्ही हो का अजून टनटन हाव म्हणले. हो का ह्यांना काहीच झालं नाही. त्या अर्थी ह्यांचं काय महाराज पुण्य, महाराज पुण्य. अहो तुमच्यावर जर संकट आलं, तुमच्या घरातले तुमच्या पाठीमागे थांबणार नाहीत, तुमचे नातेवाईक तुमच्या पाठीमागे थांबणार नाहीत, पण तुम्ही केलेलं पुण्य तुमच्या पाठीमागे थांबत असते. किती कामाला येते. आपल्या इथं परभणीला 5-7 वर्षाखाली एका पिकअपचा ऍक्सिडेंट झाला. पिकअपचा पुण्य सांगाले बरं मी तुम्हाला. पिकअपचा त्या पिकअप मध्ये 4-5 बाया, 4-5 माणसं, एक बकर आणि एक लिकरू कुठे निघाले असतील होय थंड्यावरल्या माय याडी कुठे निघाले असतील ते.
बकर म्हणल्यावर कंदुरीला चाले असते ना महाराज ते काय जावळ बिवळ असेल लेकराची त्या निघालेले महाराज ते आणि होऊ नये पण दुर्घटना घडली आणि त्या पिकअपचा ऍक्सिडेंट झाला महाराज सगळे माणसं मेले सगळे दोघच वाचले त्याच्यामध्ये एक ते लेकरू वाचलं आणि एक ते बकर वाचलं बघा कारण महाराज दोघाला बी माहिती नाही की हो कुठे नेलेत लेकराला बी माहिती नाही बकऱ्याला बी माहिती नाही मग ती लोक जेव्हा ते मुडदे काढू लागले ना ती लेकरू खतखत सगळ्याकडे पाहून हसायला लागले लोक म्हणायला लागले बाबा एवढ्या संकटातून वाचले त्यार त्या लेकराचं काय पुण्य म्हणले पुण्य एवढं कामाला येते माय पुण्य बसलेल्या बाय म्हणते माय ताई काय चांगलं सांगितलं म्हणले तुम्ही हे तुमचं पुण्य एवढं जर कामाला येत असेल एवढं जर महत्वाचं असेल मग हे पुण्य करावं कसं लागते सांगा काय केल्यामुळे पुण्य होत असते लई सोपं आहे माय माऊल्या तुम्हाला तर इतकं सोपं पुण्य काहीच करायचं नाही रोज सकाळी शेजारी उठण्याच्या अगोदर उठायचं आणि आपल्या दारातला कचरा तिच्या दारात नेऊन टाकायचा बस पुण्य लागल तुम्हाला बरोबर आहे का होय नाही ना महाराज आता ज्या करत येतात तेच हसाले तर बघा आता इथल्या चांगल्या असतील माय माऊल्या दुसरीकडलं सांगायले मी कारण थांबायचे ना घंटाभर आज आपल्याला इथं हे पहा जमलं तर चांगल्या गोष्टी करा आणि पुण्य मिळून घ्या वाईट गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नका हे पुण्य छोट्या छोट्या गोष्टीतून सकाळी उठणं देवपूजा करणं इकडं मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेणं शेवालाल बाबाचं दर्शन घेणं कधीतरी इथं येऊन पाणी घालणं झाडून काढणं अहो हे पुण्य काही कुंटलानं टनाला विकत घ्यायचं नसतंय किलोनं विकत जमा करायचं नसतंय हे कसं गोळा करायचं असतंय तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी भूता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा छोट्या छोट्या गोष्टीतून पुण्य होते काही माणसं एवढं पुण्य करतात कधी बाबा एवढं पुण्य या हाताला कुळ दिनात बाबा त्याला गुप्त दान म्हणावं झाकून पुण्य म्हणावं झाकून पुण्य आणि काही माणसं करणं कमी आणि सांगणं लई हो आमच्या तिकडं एकानं मारुतीराच्या शब्दाला पट्टी फाडली शब्दाची आणि ते माईकवाल्या जवळ गेले आणि ते म्हणाले फुकार म्हणलं आपलं नाव घेत नाही उग सांगाली कारण आमच्या गावचे वा म्हणतात ते आलेत ना कीर्तनाला आता उग सांगाले तुम्हाला मग फुकार माझं नाव सुरुवात केलं महाराज फलाने 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 गावकर या सद्भक्तानं मारुतीराच्या शब्दासाठी 11 रुपये देणगी दिली म्हणजे 11 किती मी म्हणलं बापू त्याला मीटरच तेवढी लेटच लागली म्हणे फुकारायला त्या माईक वाल्याला तेवढी पण एवढ्यावर बी ग बस ना बाबा ते फिरू येते पंक्ती बसल्या की पुन्हा त्या सिस्टीम वाल्याला डवचित घे ना एकदा नाव आपलं लोक जमा झालेत म्हणजे सगळे पुन्हा एकदा फुकारायला लावते आणि पुन्हा कीर्तनाच्या टायमाला माणसं जमा झाले की पुन्हा म्हणते अजून एकदा घे म्हणले तुझं काय मीटर जळाले घे ना हे कायला देणं कमी आणि सांगणं जास्त मध्ये जावं हे काही पुण्य गड्या पण ते निष्काम नाही ते सकाम पुण्य करीत राहा छोट्या छोट्या गोष्टीतून साधक म्हणायला लागले महाराज एवढी दुर्लभ असणारे जे संत तुम्हाला आज भेटले ते नेमकं कोणत्या पुण्याईनं भेटले महाराज म्हणले मी फक्त करतच राहिलो बा कोणतं पुण्य कामाला आलं मला सांगता येत नाही अभंगाचं प्रथम चरण
आमच्या बळवंत महाराजाकरता टाळी वाजवा बरं सर्वांनी एकदा. आम्ही विनोदानं चांगली वाजवा हो मनातून, कारण जीव तोडून म्हणतात बाबा. वारकऱ्याची गाणाऱ्याची एक प्रकारची साधना आहे महाराज, सगळ्याला साध्य होत नाही, ते भगवंताने दिलेला आशीर्वाद आहे त्यांना. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची आयुष्य याची भेटी. महाराज म्हणले बाबा माझं कोणतं पुण्य कामाला आलं माहिती नाही, पण मला संताची भेट झाली. म्हणजे बघा की आपलं कोणतं पुण्य असेल, आपल्याला रामराव महाराजासारख्या साधूची भेट झाली ना महाराज. आपल्या इथं आलते का दादा ते? दोनदा 3 वेळेस आलते का? वा, अशा महान साधूचे पाये लागलेली चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे महाराज आपली. उगं कोणाला भेट नाही, काहीतरी पुण्य लागत असतं त्याला विठान. पुण्याशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाही महाराज. अरे बाबा माणसं पुण्य करतील नवल नाही, काही काही मायमावल्या अशा होऊन गेल्या संप्रदायामध्ये. काय पुण्य केलं त्यांनी? झाकून पुण्य केलं, झाकून पुण्य. हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत जेवढे काही महादेवाचे मंदिर आहेत तेवढ्या सगळ्या मंदिराचं पुनर्वसन पुनर्निर्मिती केली. त्या मायमाऊलीचं काय नाव आहे? पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर. ते सगळे बदललं महाराज, जीर्णोद्धार केला सगळ्या मंदिराचा. अवे साधूची साधी सेवा नाही, भगवान बाबा असतील काय सेवा आहे त्यांची? बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचले हो, पाण्यावर बसून. सगळ्याला माझी प्रार्थना आहे बाबा आपण चटईवर तर बसून वाचा. त्यांनी तेवढी साधना केलेली ना त्याच्या पाठीमाग, त्याच्या उग पुण्याशिवाय या काही गोष्टी होत नसतात. विठाल शबरीनं मी साधं पुण्य केलं नव्हतं महाराज. रामायणामध्ये शबरी लहान असतानाच घर सोडलं आणि जंगलामध्ये जाऊन मातंग ऋषीच्या आश्रमापुढचा हातानं रस्ता साफ करायची महाराज. शबरी बरेच दिवस साफ केला, चोरून सेवा केली, माहिती नाही रस्ता कोण साफ करते आणि माझी सेवा स्वीकारतील किंवा नाही या भीतीपोटी चोरून सेवा केली महाराज. पण एके दिवशी शबरीचं वय झालं, थकली शबरी आणि रस्ता साफ करत असताना थोडी सकाळ झालेली. मातंग ऋषी त्यांचे शिष्य स्नाना करता निघाले. मातंग ऋषीने पाहिलं, म्हणले कोणीतरी अंधारामध्ये चुळबुळ करते. आवाज दिला, कोण आहे तिकडं? शबरी लटलट 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 कापायला लागले, उठून उभा टाकले, हात जोडले, सांगितलं महाराज मी भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली शबराची शबरी आहे. म्हणले काय करतेस? म्हणजे रस्ता साफ करते, सेवा घडावी हाच उद्देश आहे. म्हणले पण आम्हाला सांगून का नाही सेवा केली? म्हणले महाराज तुम्ही माझी सेवा स्वीकाराल किंवा नाही या भीतीपोटी मी चोरून सेवा केली. म्हणजे चोरून. आता ते बाजूचे जे शिष्य होते का नाही थांबलेले, ते शिष्य म्हणायला लागले अरे 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 ही भिल्ल कुळा जन्माला आली. म्हणले एकतर स्त्री आहे, हिनं हाताने रस्ता साफ केला आणि आपण ब्रह्मचारी माणसं, पुन्हा आंघोळ झाल्यानंतर तोच रस्ता तोडून आपण आपल्या आश्रमामध्ये गेलो. आजपर्यंत केलेल्या सगळ्या कर्माला बाद आला. म्हणले विटाळ आला. म्हणले विटाळ. लोक कशाला विटाळ समजतील सांगता येत नाही, बरं वाटूळ वाटूळ झालं म्हणले सगळं. पण मातंग ऋषी म्हणायला लागले बाबा तसं म्हणू नका, शबरी फार पवित्र आहे, फार पुण्यवान आहे. ते शिष्य म्हणायला लागले अरे आता म्हातारपणामुळं गुरुजीचं डोकं बिघडले. म्हणले राहण्यात म्हणले पहिल्याच्या सारखे गुरुजी आता निबरले की गुरुला बी नाव ठेवते तो शिष्य. ते म्हणायला लागले अशा गुरुपाशी राहण्यापेक्षा मठ सोडून तिकडं म्हशी चारलेल्या बऱ्या म्हणल्या गावाकडे जाऊन. ते
गुरु काही म्हणत नाही, पण कधी कधी शिष्यच लय म्हणतात. त्याला म्हणतात बघा, ते चहापेक्षा कॅटली गरम म्हणल्याने काम आहे त्यांच्या. निघून गेले महाराज. एकटेच मातंग ऋषी स्नानाला जायचे यायचे. एक दिवशी मातंग ऋषी स्नानाला आलेच नाही. का आले नाहीत म्हणून शबरी आश्रमामध्ये आली. पाहिलं तर काय, जमिनीवर मातंग ऋषी पडले होते. जशी लेक बापाला धरून उठवते ना महाराज, तसं उठून बसवलं आणि मातंग ऋषी रडायला लागले. म्हणले, शबरी आता माझं काही खरं नाही, माझा अंतकाळ जवळ आला. शबरी म्हणायला लागली, बाबा तुम्ही गेल्यानंतर माझं कसं होईल? मी काय परमार्थ करू? मला कसा देव भेटल? तेव्हा मातंग ऋषी म्हणले, शबरी आता तुला देवाकडे जायची गरज नाही, जगाचा बापच तुला दारात दर्शन द्यायला येणार आहे. गुरुनं शब्द दिला महाराज. विश्वास ठेवला. मातंग ऋषी गेले. तेव्हापासून शबरी रोज रामाची वाट पाहायची. पुढं पाहायची, इकडं पाहायची, मागं पाहायची. आणि सायंकाळच्या वेळेस डोकं बडून रडायचे. काय म्हणायची? रोज रामाची वाट पाहिजे महाराज शबरी रोज. आणि तिचं भाग्य उदयाला आलं आणि जगाचा बाप दर्शन देण्यासाठी दारात आला. ऐकालात ना माय? देवाला पाहिल्यानंतर देवभाव हरपून गेली शबरी. अगोदर सगळी प्लॅनिंग केली. देव आल्यावर कंदमुळं आणीन, पाय धुवीन, हार घालीन, हे करीन ते करीन, सगळं. पण पाहिलं की देवाला सगळं विसरून गेली. भानावर आली आणि देवाच्या पायाच्या पुढे आपले 2 हात ठेवले. इकडे बाबर सगळे 2 हात ठेवले. देवाला कळालं, न सांगता तुम्हा सगळं कळते. म्हणले, देव म्हणायला लागले, बाबा हिला माझे पाय धुवायचे, पण पाय धुण्यासाठी पात्र नाहीत. म्हणले, हिच्या घरी एखादं ताट, एखादं काही नाही हिच्या घरामध्ये. महाराज देवानं त्या 2 हातावर आपले 2 पाय ठेवले. त्याच्यावर शबरीनं आपलं डोकं ठेवलं आणि इतकी रल्ली अक्षरशः देवाचे बिना पाण्याचे पाय धुवून निघाले. महाराज मला याच्यातून तुम्हाला एक मुद्दा सांगायचे. शबरीची पाय धुण्यासाठी शबरीच्या इथं पात्र नव्हते, पण भगवंताचे पाय धुण्याची तिची पात्रता होती. महाराज पात्रता. आज आपल्या घरी भरपूर पात्र आहेत, भरपूर भांडे आहेत, पण पाय धुण्याची पात्रता नाही ना महाराज आपली तेवढी. पण अधिकार होता. मला ते पुढचा इतिहास तुम्हाला सांगायचा नाही. देव तिच्या घरी दर्शन द्यायला आले, ही बातमी सगळीकडे पसरली आणि काही मुलाखत घेणारे माणसं शबरीकडे गेले. विचारलं, शबरी एवढा जे दुर्मिळ देव तुझ्या घरी येऊन तुला दर्शन देते, नेमकं तू काय केलंस? शबरीनं दिलेलं उत्तर महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या
आपण संसाराला धरले महाराज मनामध्ये, पण देव साधून देवाला मनामध्ये धरलं आणि काय सोडलं, दिले संसार अशी पाणी. लोक म्हणतील आम्ही गव्हाला पाणी ऐकलं, उसाला पाणी ऐकलं, पण संसाराला पाणी नवीनच आहे म्हणजे संसाराला बी पाणी द्यायचं असते का? अरे पाणी सोडणं म्हणजे त्याचा त्याग करणं महाराज. संसार सोडला म्हणजे जाळवली संसार बैसलो अंगणी. साधक म्हणले महाराज पटलं गड्या म्हणले तुमचं, तुम्ही देवाला हृदयामध्ये धरलं, पण समजा दुर्लभ असणाऱ्या साधूची भेट कोण्या तरी पुण्याईमुळे आम्हाला त्यांची भेट झालीच, पण ते भेट झाल्यानंतर आमच्यात काय बदल होतो, काय परिवर्तन होतं ते नेमकं सांगा. त्याचं उत्तर अभंगाचे त्यांचे भेटी त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. संत भेटणं तर दुर्मिळच आहे, त्याला कोणीतरी भाग्यवानच लागत असतो. म्हणले कोण हा भाग्याचा, ज्याची ऐशी याची वाचा. पण ते भेटल्यानंतर काय बदल होतो, संसाराची तुटी म्हणजे संसार तुटतो. म्हणले संसार कोसामाय एका बाईनं ऐकलं तिच्या छातीचं चमकेलं की माणसं म्हणायला लागली महाराज संसार तुटतो म्हणजे नवरा बायकोची फारकत होते का काय, म्हणले दिवस होते का काय, लेकरं बाळ तुटतात का काय. महाराज म्हणले बाबा ते संसार नाही.
कोणता संसार सांगायचे महाराजाला? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. किती वेळा जन्म यावे किती भावे फजित. हा जन्म मरणाचा संसार सुटते म्हणजे जन्म मरणाचा. कसा सुटतोय? एक छान महान प्रसंग सांगितला. वैकुंठामध्ये बसल्या एकदा नारदानं देवाला प्रश्न केला. म्हणले देवा तू सांगतोस ना या जगामध्ये संत श्रेष्ठ आहे, पण समज ते संत जर आम्हाला भेटले, संत भेटल्यानंतर जीवामध्ये काय बदल होते सांग, काय परिवर्तन होते सांग. देव म्हणायला लागले नारदा तुझा प्रश्न चांगला आहे, पण या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला टाइम नाही. म्हणले मी बीजेज इलेक्शन जवळ आले म्हणले, आता थोडं मी शेड्यूल बिजल आहे म्हणलं माझा. आता तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर फलाण्या गावामध्ये एका कुपाटीवर एका ह्याच्यावर ते सरडा बसलाय, त्या सरड्याला जाऊन विचार. आता देवाचं म्हणणं होतं नाही कसं म्हणता येईल. महाराज गेले. महाराज नारद सांगितलेल्या पत्त्यावर आणि तिथं खरंच त्या कुपाटीवर सरडा होता. किंवा तुम्ही कधी सरड्याला बारकाईनं पाहिले का? माय कधी बी बघा त्या सरड्याची मान अशी आतरच राहते. त्याच्या घरात काय चालेल, त्याच्या घरात काय चालेल. कोणता सरडा सांगाले कळाले ना? आतरच मान महाराष्ट्राची वरी. नारद त्याच्या जवळ गेले, पुढे थांबले, हात जोडले, सांगितलं सरडे महाराज. कोणते? सरडे महाराज मला देवानं तुमच्याकडे पाठवलंय आणि सांगा संत भेटल्यानंतर जीवामध्ये काय बदल होतो. महाराज ते सरड्यानं ऐकलं, जे मान टाकून दिलं म्हणजे वरूनच गरंगळत खाली आलं आणि जाग्यावर मेला. महाराज सरडा मेला. नारदाला वाईट वाटलं की हो, डोळ्या देखते का प्राण्याचा जीव गेला म्हणले. महाराज नाराज झाले, वापस आले. म्हणले देवा विचारलो मी सरड्याला, पण सरडा मेला म्हणले. माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणे ते जाऊ दे, तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर फलाण्या गावामध्ये एका झाडावर पोपट बसलाय, त्या पोपटाला जाऊन विचार. नारद म्हणले हा हे बरं आहे म्हणले, सरडा बिरडा काही बोलत नाही, पण पोपट बोलतय म्हणले. शिकवल्याला का होईना बोलतय, जाऊन विचारतो त्याला. गेले महाराज, सांगितलं ते वर बसलेलं होतं पोपट. खालूनच हात जोडले, म्हणायला लागले पोपट महाराज मला देवानं तुमच्याकडे पाठवलंय आणि सांगा संत भेटल्यावर जीवात काय बदल होते. महाराज त्या पाखरानं ऐकलं, फडफड 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 पंख केले, वरून खाली पडलं आणि जाग्यावर गेलं. महाराज नारदाला वाईट वाटले की हे बी मेलं म्हणले. बाबा नाराज झाले. नारद वापस आले, म्हणले देवा पोपट बी मेला म्हणले. माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणले तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर फलाण्या गावामध्ये एका राजाला 5 पुरीच्या पाठीवर पोरग झाले म्हणले. किती? 5 पुरीच्या पाठीवर पोरग झाले. त्याची लेकरू झाले का? त्या लेकराला जाऊन विचार. नारदाला माहिती होतं मी गेल्याला तिथं मराले म्हणले, म्हणजे यांच्या पायाचा गुण ह्यांना माहिती होता. आता लोक म्हणतात आम्हाला म्हणले महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे महाराजाच्या पायानं त्यांचं नीट झालं, तुमचं काय नीट होणार आहे महाराज? पण तुमचे श्रद्धा आहे, परमार्थावर भाव नाही. नारदाचा पायाचा गुण त्यांचा त्याला माहीत झालता. ते म्हणले देवा लयच हुशार जशालाच म्हणले. हा इतक्या वाटोळ बरं होतं म्हणला. सरडा मेला तरी कोणी केस करीत नाही, पोपट मेला तरी कोणी केस करीत नाही, आणि ती जर ती राजाचं पोरग मेलं, राजा ठेवील का म्हणला, मला सोडल का म्हणला मला राजा. ना देव म्हणायला लागले नारदा जा, माझी आज्ञा जाऊन तर विचार त्याला. महाराज नाईला झाला, सांगितलेल्या पत्त्यावर गेले. तिथं ते राजा चांगला होता महाराज, देवाला मानणारा राजा. मुलगा झाला या आनंदापेक्षा त्या राजाला नारदासारखे संत माझ्या घरी आले ह्याचाच मोठा आनंद झाला. महाराज आले महाराज आले महाराज आले म्हणून नारदाला असं फुलं टाकीतच नेलं घेऊ मध्ये, पण ते असं फुलं टाकू लागले. नारद एक पाऊल पुढं टाकायचे आणि माग फिरून बघायचे. म्हणले पुढं काही सुधारलं बिदरलं रस्ते माहित राहावं म्हणले, मागच्या मागे पळून जायचे आपल्याला. माग फिर वळून बघायचे महाराज. ते जसं 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 ते लेकराची खोली जवळ येऊ लागली तसं 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 नारदाची बीपी वाढायला लागली, हाय होऊ लागली महाराज बीपी. खोलीच्या बाहेर आले. राजा म्हणायला लागला महाराज आणि आजच लेकरू जन्मले, 5 दिवसाचा विटाळ आहे, एवढा विटाळ झाला की पुन्हा भेट. नारद म्हणले नाही साधूला विटाळ वगैरे काही नसते, आताही पाहतो म्हणले. महाराज नारद मध्ये गेले, रूम मधल्या सगळ्या लोकांना सांगितलं. म्हणजे सगळे हा म्हणले तुम्ही बाहेर,
मला एकट्याला ते लेकराचं भविष्य पाहिजे, मला सगळ्याला बाहेर काढलं. का काढलं? काही बिघडलं सुधारलं दोघातच व्हाव, ह्याला कोणी पुरावा राहू नये, ह्याला कोणी साक्षीदार राहू नये, म्हणून बाहेर काढलं महाराज सगळ्या दोघच. एक ते पाळण्यातलं लेकरू आणि नारद. घाबरत 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 नारद पाळण्याच्या जवळ गेले, हात जोडले आणि सांगितलं, बाळा मला देवानं तुझ्याकडे पाठवलंय, सांग साधूची भेट झाल्यावर जीवामध्ये काय बदल होते. चमत्कार झाला. ती लेकरू खतखत हसायला लागलं, लेकरू बोलायला लागलं. म्हणले, नारदजी ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याशिवाय दुसरं तुम्हाला कोणी चांगलं देऊ शकत नाही. म्हणले कसं? अहो पाठीमागच्या अवतारामध्ये एका कुपाटीवर मी सरडा होतो. म्हणले सरडा. त्या अवतारामध्ये मला तुमची भेट झाली, साधूची भेट झाल्यामुळं माझा सरडाचा जो जन्म आहे, जो संसार आहे तो तुटला. म्हणले हो, हे संसाराची हे सांगायचे मला, म्हणजे जन्म तुटणं म्हणजे संसार तुटणं महाराज. मग पुढच्या अवतारामध्ये एका झाडावर पोपट झालतो म्हणले, त्या बी अवतारामध्ये तुमची मला भेट झाली, तेव्हा ती देखील माझा जन्म तुटला. आणि आज हो का तुमच्या परम भाग्यामुळे आज मी एका राजाच्या घरी राजपुत्र म्हणून जन्माला आलोय. हे संताच्या भेटीची ताकद आहे. म्हणले विठ्ठल. अशा संताची भेटी फक्त आणि फक्त अंतःकरणपूर्वक केलेल्या पुण्याईमुळेच होते. म्हणजे संत इथे येऊन काय करतात महाराज? म्हणले भजन करतात. कसं करतात? विठोबा खूप सुंदर भजन केलं तुम्ही. एका छोट्या छोट्या गोष्टीतून पुण्य मिळवा. सप्ताह असेल, भजन असेल, कीर्तन असेल, होईल तेवढं दान धर्म करा. हे पहा, जगाच्या पाठीवर संसारामध्ये माय तुम्ही किती जरी कमवला, किती जरी पोरासाठी कमवून ठेवलं तरी पोरं तुमचं नाव घेणार नाही, तुमचा नाव लौकिक करणार नाहीत. मला तुम्हाला या गादीहून सांगायचे, अरे देवाच्या पोरानं देवाचं काही ठेवलं नाही, कृष्णाच्या पोरानं ठेवलं महाराज काही नाही ठेवलं, रावणाच्या बी पोरानं रावणाचं काही ठेवलं नाही. उलट कृष्णाची आखी द्वारका सोन्याची होती, रावणाची आखी लंका सोन्याची होती, पण दान धर्म घडला नाही म्हणून कृष्णाची द्वारका बुडाली आणि रावणाची लंका जर आपल्या धनाची जर शुद्धी होत नसेल ना, असं बुडून तर जाते नाहीतर जळून तरी जाते. म्हणून माझं म्हणणं आहे, जळून जाण्यापेक्षा बुडून जाण्यापेक्षा 16 जसा ठेवला ना, असं येऊन सत्कार्यामध्ये दान धर्म करा बाबा. तुम्ही जर इथं भगवंताला शेवालाल बाबाला एका हाताने दिलात ना, हे संत, हे भगवंत, ही दुर्गा माता, ही जगदंबा तुम्हाला 1000 हाताने दिल. म्हणले 1000 हाता. भगवान जब देता है ना तब छप्पर फाड़ के देता है. म्हणले कमीपणा करत नाही महाराज देताना. अहो द्रौपदीने लई नाही हो, देवाला फक्त किती दिन होत महाराज? देवाचं बोट चिरलं त्यावेळेस साडी फाडून थोडी चिंदी दिली होती बोटाला बांधण्यासाठी, पण तिच्या मोबदल्यामध्ये देवानं वस्त्रहरणाच्या टायमाला वस्त्रे वस्त्रे कैशी झाली माऊली. स्वतःच वस्त्राचं रूप धारण करून तिचं रक्षण केलं. 1000 हातानं देव देतो बाबा. जीवनामध्ये जगत असताना असं जगा, लक्षात घ्या, असं जगा. वर्षामध्ये 4 महिने इतके कष्ट करा, इतके कष्ट करा, 8 महिने सुखानं बसून खाता आलं पाहिजे. दिवसभर इतकं काम करा, इतकं काम करा की अंथरुणावर पडल्याबरोबर रात्री झोप लागली पाहिजे. आणि जीवन जगत असताना इतकं चांगलं जगा, इतकं दान धर्म करा की आपण गेल्यानंतर आपलं प्रेत जर रस्त्यानं निघालं ना बाबा, प्रेत जर 4-5 तरी सुवासिनी
सुनबाईनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या प्रेताला नमस्कार केला पाहिजे. वा माणूस होता तर असा होता. एवढं जरी नावलौकिक जमलं ना बस तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. पण होईल तेवढे मदत करून इथं देणं म्हणजे बालाजी दादाला देणं नाही बाबा, हे पुण्य आपल्या पदरात पाडून घेणं, पुण्याचा संचय वाढून घेणं आहे. आणि तुम्ही सगळे मदत करणारी मंडळी आहातच. आपल्या सप्त्यातला आनंद, उत्सवातला आनंद असाच वाढत जावं एवढीच भगवंत चरणी प्रार्थना करू. आणि झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या, आई वडिलाच्या, सद्गुरुनाथाच्या, शेवालाल बाबाच्या आणि धर्मगुरु बंजारा धर्मगुरु रामराव महाराज अशा महान साधूच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर शेवट शेवट ठीक. बरं